माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना खुलताबाद शहरातून समोर आली आहे. ज्या सासऱ्याने बापासारखी माया द्यायला हवी होती त्याने स्वतःच्या सुनेवर वर्षभर अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. खुलताबाद येथील एका 23 वर्षीय विवाहितेचा विवाह 2019 मध्ये झाला होता. पीडिता आपल्या पती मुलासह सासरी सुखाने नांदत होती. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. पीडितेचा पती रात्रपाळीत कामावर असताना नराधम सासऱ्याने या संधीचा फायदा घेतला आणि सुनेवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. पीडितेने या कृत्याचा वारंवार विरोध केला, मात्र सासरा तिला धमकावीत राहिला. संतापजनक बाब म्हणजे जेव्हा पीडितेने ही हकीकत आपल्या सासूला सांगितली तेव्हा सासूने कुणाला काही सांगू नको, मी त्याला समजावते असं म्हणत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. परंतु सासऱ्याचे अत्याचार थांबले नाहीत. जेव्हा पीडितेने आपल्या पतीकडे मदतीची अपेक्षा केली तेव्हा पतीने तिला आधार देण्याऐवजी सासऱ्याचीच पाठराखण केली. वडील तुझी काळजी घेत आहेत असं म्हणत त्याने पीडितेलाच दोषी ठरवलं आणि 4 महिन्यांपूर्वी तिला सोडून तो निघून गेला. अखेर अन्यायाचा डोंगर कोसळल्यानंतर पीडितेने हिंमत एकवटली आणि खुलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सासऱ्यावर अत्याचाराचा आणि पतीवर त्याला साथ दिल्याबद्दल सह आरोपी म्हणून गुन्हा दाखल केलाय. पोलीस निरीक्षक धनंजय फराटे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे. खुलताबाद तालुक्यामध्ये एक संतापजनक घटना समोर आलेली आहे. चक्क सासऱ्याने सुनेवरती तब्बल 1 वर्षापासून लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आलेली आहे. असं सांगितलं जातं की सुनेचा जो पती होता तो रात्री हॉटेलवरती खुलताबादच्या नाईट शिफ्टवरती कामावरती होता आणि तो रात्री गेल्यावरती सासरा जो आहे तो जबरदस्ती सुनेवरती लैंगिक अत्याचार करायचा. याच प्रकरणाची अधिक माहिती घेण्यासाठी आपण सध्या आहोत पोलीस निरीक्षक धनंजय फराटे सरांसोबत. आपण पुढची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, काय सांगाल, ही अशी खळबळजनक घटना खुलताबाद तालुक्यातून समोर आलेली आहे. चक्क सासरा जो आहे तो सुनेवरती बलात्कार करायचा, काय अधिक माहिती आहे? खुलताबाद तालुक्यातील एका 23 वर्षीय विवाहित महिलेच्या तक्रारीवरून लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामध्ये विवाहित महिलेचा पती जो आहे तो मागील 1.5 महिन्यापासून बेपत्ता आहे. एका दुसऱ्या प्रेम प्रकरणामध्ये तो घर सोडून निघून गेलेला आहे आणि या परिस्थितीमध्ये विवाहित महिलेने पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की तिचा सासरा जो आहे हा तिचा नवरा घरी नसताना तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार मागील 1 वर्षापासून करत होता आणि या सर्व प्रकाराला कंटाळून तिने पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. या तक्रारीने गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास PSI राजेश पाटील हे करत आहे. यातील जो मुख्य आरोपी आहे पीडितेचा सासरा याला अटक केलेली आहे आणि 4 दिवसाचा PCR सध्या पोलीस कोठडी त्याची चालू आहे. बरं, पण हे जे 1 वर्षापासून अत्याचार तिच्यावरती चालू होता तर त्या पीडित महिलेने कधी पोलीस ठाण्यामध्ये येऊन तक्रार द्यायची काही अशी प्रयत्न केला किंवा की घरच्यांना सांगितलं किंवा तिने FIR मध्ये काय म्हणजे असं नेमकं काय नमूद केलं? तिला कोणत्या प्रकारचा असा काही दबाव होता काही? FIR मध्ये जी हकीकत नमूद आहे त्यानुसार पीडितेने तिच्या घरामध्ये सासू आणि नवऱ्याला हा प्रकार सांगितला होता, परंतु त्याने ही गोष्ट समाजापासून आणि याच्यापासून लपवून ठेवली. पीडितेला दबाव टाकून बाहेर वाच्यता न करण्याबाबत त्यांनी दबाव टाकला होता. परंतु प्रसूतीसाठी सदर पीडित महिला ही मागील 1.5 महिन्यापूर्वी माहेरी आली होती. 15 दिवसापूर्वी तिची प्रसूती झाली आणि नंतर तिने माहेरच्या लोकांना ही गोष्ट सांगितली आणि माहेरचे लोक तिला पोलीस स्टेशनला घेऊन आले आणि आल्यानंतरच्या तक्रारीने गुन्हा दाखल केलेला आहे. बरं, जेव्हा लग्न झालं तेव्हा ती तरुणी जी आहे ती बालिक होती की नाबालिक होती? नाही, बालिक होते. याच्यामधले जे पीडित आहे हे 23 वर्षाचे आहे आणि त्याच्यामध्ये नाबालिकचा काही प्रश्न नाही, ती बालिकेचं लग्न. आता ते जे आरोपी आहे, जसं तुम्ही सांगितलं की त्यांच्या सासऱ्यावरती म्हणजे कारवाई चालू आहे आणि त्यांना तुम्ही PCR दिलेल्या 4 दिवसाचं वगैरे, आता पुढील कारवाई कशी राहणार? त्यांच्यावरती कशा प्रकारचे जर का गुन्हे, जर का ते आरोपी सिद्ध झाले त्याच्यावरती कशा प्रकारचे गुन्हे दाखल होणार? BNS 64 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्या कलमानुसार जे तपास अपेक्षित आहे तो केलेला आहे. त्याप्रमाणे जे आहे चार्जशीट दाखल होईल आणि आरोपीला जास्तीत जास्त याच्या होण्यासाठी एव्हिडन्स गोळा केलेले आहेत आणि पुढील तपास चालू आहे. नक्कीच, जसं की आपण बघितलं हे तर आपल्यासोबत PI धनंजय फराटे सर, आणि जसं की आपण बघितलं आरोपीवरती जशा प्रकारची कारवाई जे काही असेल ती कारवाई करण्यात येणार आहे. आता फक्त एवढंच पाहणं महत्त्वाचं आहे की खुलताबाद पोलीस खरंच त्या तरुणीला न्याय देऊ शकेल का, त्या तरुणीला न्याय भेटेल का आणि याच्या प्रकारची पुढची कारवाई कशी होईल ते पाहणं फारच महत्त्वाचं ठरणार आहे. सहकारी राजेश थोरात सोबत धवल गोलब, सिटी न्यूज, छत्रपती संभाजीनगर.